हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळा म्हणलं की त्याच्याबरोबर हमखास येणारा आयटम तो म्हणजे भजी. घरी बसलं की आपल्याला सारखी भूक लागत असते आणि अशा वेळेला काहीतरी चटपटीत असं आपल्याला हवं असतं. तर अशा वेळी भजी खाल्ल्यानं आपल्या तोंडाची चव वाढणार असते, मनाला देखील तृप्ती मिळणार असते. भजी हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतो. इन्स्टंट म्हणलं तर आपल्याकडं कांदा अवेलेबल असतो, बटाटे अवेलेबल असतात. त्यामुळं आपण कांदा किंवा बटाट्याची भजी जी आहे ती लगेच करू शकतो. आज आपण जो भजीचा प्रकार पाहणार आहोत, त्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार आहे. आज आपण जे भजी पाहणार आहोत, त्यामध्ये आपण पालकाचा वापर करणार आहोत आणि पालकपासून बनवलेले भजी आपण आज तयार करणार आहोत. तर यासाठी आपल्याकडे पालक अवेलेबल असणं आवश्यक आहे. अर्थातच पालक जो आहे तो खूप काळासाठी असा काही टिकत नाही. त्यामुळं मार्केटमधून फ्रेश पालक आणला की लगेचच आपण त्याची भजी जी आहेत ते करायला सुरुवात करायचं आहे. भजी जे आहेत ते आपले खुसखुशीत आणि झणझणीत असेल तर आपल्या तोंडाला थोडीशी चव येते. म्हणून अशा प्रकारे खुसखुशीत, झणझणीत, सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे पालक भजी कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता खूप वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. पालक भजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी अर्धी जुडी होईल इतका पालक घेतलेला आहे. पालक आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा आहे. पावसाळ्याचे दिवस असतील तर खूप चिखल लागलेला किंवा खूप माती असलेला पालक जो आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये. जर माती नसेल त्या पालकाला तरच आपण तो पालक जो आहे तो घ्यायचा आहे. आता पालक घेतल्यानंतर मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला एका जाळीवर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल. अशा प्रकारे पालक जो आहे तो मी रेडी करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण बनवण्यासाठी मी सुरुवातीला 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. आपल्याला हे वाटण जे आहे तेच व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. मिरची ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं ॲड करायचं आहे. 1 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे. आलं देखील काय करते त्याचे छोटे छोटे तुकडे करते आणि छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करते. आलं ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. 15 ते 20 पाकळ्या होईल इतका मी लसूण घेतलेला आहे. लसूण जो आहे तो माझा कमी जाडीचा आहे. त्यामुळे मी एक 20 पाकळ्या होईल इतका लसूण जो आहे तो घेतलेला आहे. तो देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात. यानंतर मी 1 टेबलस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत. जिरे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात. यानंतर आपल्याला यामध्ये बडीशेप ॲड करायची आहे. पाव टेबलस्पून होईल इतकी बडीशेप आपण यामध्ये ॲड करूयात. हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत. मिक्सरला बारीक करताना खूप देखील बारीक करायचं नाही. थोडंसं ओबड-धोबड असं ठेवायचं. ज्याच्यामुळं ते दाताखाली येतील कण तर आपल्याला भजीची टेस्ट जी आहे ती वाढवण्यासाठी मदत होईल. आता आपण भजीसाठीचं बॅटर रेडी करणार आहोत. जो काही पालक धुवून ठेवला होता, तो पालक मी कट करून घेतलेला आहे. खूप बारीक नाही, खूप मोठा नाही. अशा प्रकारे पालक जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि तो आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. 3 ते 4 कांदे, मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते मी उभे कट करून घेतलेले आहेत. कांदा खूप बारीक कट करायचा नाही. उभा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट केलेला कांदा आपण या पालकावर ॲड करतोय. यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मी बारीक कट करून घेतली होती. ती देखील या कांद्यावर आता मी ॲड करून घेणार आहे. कोथिंबिरीची एक खमंग चव जी आहे ती आपल्या भजीला येणार आहे. यानंतर आपण जे काही वाटण मिक्सरला तयार करून घेतलं होतं, तर ते वाटण देखील या सगळ्यामध्ये ॲड करून घेऊयात. आता आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे. पाव टीस्पून होईल इतकी हळद आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ही हळदीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला अगदी परफेक्ट ठेवायचं आहे. हळदीचं प्रमाण जास्त झालं तर आपले भजी जे आहेत ते कडवट होण्याची शक्यता असते. यानंतर आपल्याला यामध्ये हिंग ॲड करायचा आहे. मी या ठिकाणी अर्धा टीस्पून होईल इतका हिंग याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करताना आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की आपण याच्यामध्ये थोडंसं बेसन जे आहे ते ॲड करणार आहोत.
सुरुवातीला मीठ कमी ऍड करा, नंतर टेस्ट करून थोडंसं प्रमाण जे आहे ते वाढवलं तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर आपण याच्यामध्ये ऍड करतोय. सुरुवातीला आपण याच्यामध्ये हिरवी मिरची देखील घातली होती, त्यामुळे तिखटाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मॅच करायचं आहे. झणझणीत म्हटलं तरी खूपही तिखट असे करायचे नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात तिखट पदार्थ खूप असे सोसत नाहीत, म्हणून आपण काय करतोय, तिखटाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मेंटेन करायचं आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपले याच्यामध्ये ऍड करून झालेले आहेत. आता आपण हे हातानं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मी पूर्वीही सांगितलं होतं की पालकाचं पाणी जे आहे ते आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी बेसनाचा वापर करायचा आहे. पालकामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी शिल्लक राहिलं तर आपल्याला बेसन जे आहे ते जास्त प्रमाणात वापरावं लागेल, कारण त्याचं ॲटलिस्ट बाइंडिंग तरी व्हायला पाहिजे, या दृष्टीनं आपण बेसन ऍड करतो. म्हणून पालकाचं आहे ते पूर्ण पाणी मी काढून घेतलं होतं. सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित असे एकत्र करून झालेले आहेत. शक्यतो हातानंच एकत्र करायचे, चमच्यानं वगैरे करायचे नाहीत. सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित सगळीकडे लागले जातात. आता त्यानंतर मी हे तयार झालेलं जे काही मिश्रण होतं ते 10 मिनिटं पाणी सुटण्यासाठी म्हणून ठेवून दिलं होतं, आणि 10 मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला मी 2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ जे आहे ते ऍड करणार आहे. तांदळाचं पीठ ऍड केल्यामुळं आपल्या भजीला खुसखुशीतपणा येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. तांदळाचं पीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन ऍड करायचं आहे. 2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ ऍड केलं होतं, तर 4 टेबलस्पून होईल इतकं बेसन आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. बेसन ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीळ ऍड करायचे आहेत. पांढरे तीळ जे आहेत ते मी घेतलेले आहेत. तीळ घातल्यामुळं आपल्या भजीला टेस्ट तर येणार आहे, त्याबरोबर त्याचा लुक देखील छान असा मेंटेन होणार आहे. मी या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतके तीळ जे आहेत ते ऍड केलेले आहेत. तांदळाचं पीठ, बेसन आणि तीळ ऍड करून झाल्यानंतर ते या सगळ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्याला यामध्ये कमीत कमी बेसनाचा वापर करायचा आहे. आपल्याला भजीचा कलर जो आहे तो छान असा मेंटेन करायचा आहे. ग्रीन ग्रीन भजी आपल्याला दिसायला पाहिजेत, आणि पालकाची, कांद्याची टेस्ट आपल्याला त्याचा आस्वाद घेता यायला पाहिजे. त्यामुळे आपण बेसनाचा कमीत कमी वापर करणार आहोत. सगळे जिन्नस जे आहेत ते एकत्र करून झालेले आहेत, पण अजूनही त्याचं व्यवस्थित असं बाइंडिंग होत नाही. तेलात टाकल्यानंतर पालक, कांदा हा सेपरेट होईल, म्हणून पुन्हा मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं बेसन जे आहे ते ऍड केलेलं आहे, आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता 2 टेबलस्पून बेसन ऍड करून झाल्यानंतर परत एकदा मी चेक केलं तर त्याचं छान असं बाइंडिंग जे आहे ते रेडी झालं होतं. बाइंडिंग रेडी होतंय असं वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसन ऍड करायचं थांबवायचं आहे, आणि त्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं मिठाची टेस्ट जी आहे ती परफेक्ट आहे की नाही. सगळे जिन्नस मिक्स करत असतानाच मी एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे. भजीचं बॅटर तयार केल्यानंतर ते खूप वेळासाठी म्हणून ठेवायचं नाही. खूप वेळासाठी ठेवलं तर ते पातळ होईल. तर आता तुम्ही बघू शकता भजीच्या बॅटरमध्ये आपल्याला कांदा, पालक जो आहे तो दिसत आहे. भजीचं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. एका बाजूला मी तेल देखील गरम करून घेतलेलं होतं. आता आपल्याला याच्यामध्ये सोडा ऍड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका खायचा सोडा मी यामध्ये ऍड करून घेणार आहे. सोड्याचं प्रमाण देखील आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे. सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भजी जे आहेत ते आपलं जास्त तेल ओढून घेतात. यासाठी आपल्याला पाव टीस्पून होईल इतका सोडा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तेल जे आहे ते आपलं चांगलं उकळलेलं आहे, आणि आता आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेलाचं मोहन घालायचं आहे. उकळलेलं तेल अर्थातच तेलाचं मोहन घातल्यामुळं आपले भजी खुसखुशीत होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. आता सोडा आणि तेलाचं मोहन या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तेलाचं मोहन सुद्धा घालताना योग्य प्रमाणात घालायचं आहे. तेलाचं मोहन जरी जास्त झालं तरी देखील भजी जे आहेत ते खूप तेल ओढून घेतात. अशा प्रकारे भजीसाठीचं बॅटर जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे, आणि आता आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये भजी सोडायला सुरुवात करायची आहे. भजी सोडताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे, आणि मीडियम फ्लेमवर खूप छोटे नाहीत, खूप मोठे नाहीत अशा आकारामध्ये आपल्याला भजी जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. भजीचा फर्स्ट स्लॉट जो आहे तो तेलामध्ये माझा ड्रॉप करून झालेला आहे. 2 मिनिटं भजी आहे तसेच आपल्याला तळू द्यायचे आहेत, आणि 2 मिनिटं झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये
एक झाऱ्याच्या साहाय्यानं भजी जे आहेत ते आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. हे भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम खूप मोठी देखील ठेवायची नाही आहे. फ्लेम मिडियमच असायला पाहिजे. गॅसची फ्लेम जर खूप मोठी असेल तर काय होईल बघा, वरून भजी तळले जातील पण आतून आहेत ते कच्चे राहतील. यासाठी आपण गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियम ठेवायची आहे. भजीचा कलर जो आहे तो आपल्याला थोडासा लालसर असा काढायचा आहे. खूप लाल देखील कलर काढायचा नाही, करपले जाऊ द्यायचे नाही आहेत. आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर होती ती कमी प्रमाणात ऍड केलेली, त्यामुळे आपल्या भजीचा कलर आहे तो खूप डार्क रेड असा असणार नाहीये. तर आता बघा, भजी जे आहेत ते मी सगळे पलटून घेतलेले आहेत आणि हे भजी तळण्यासाठी आपल्याला नाही म्हणलं तर एक 4 ते 5 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. हळूहळू आपल्या भजीचा कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे. भजी जे आहेत ते आपले छान असे तळले गेलेले आहेत आणि त्यातलं सगळं तेल जे आहे ते निथळून घेऊया आणि भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे भजीचा फर्स्ट स्लॉट जो आहे तो रेडी झालेला आहे. याच पद्धतीनं उरलेल्या बॅटरपासून सगळे भजी जे आहेत ते बनवून घेऊयात. भजी तळतानाच आपल्याला त्याचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपले भजी जे आहेत ते खरोखरच टेस्टी बनलेले आहेत. तर अशा प्रकारे माझा दुसरा स्लॉट देखील रेडी झालेला आहे आणि तो मी प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही इथं पाहू शकता की भजीला आपल्या कलर देखील किती छान आलेला आहे आणि त्याच्यावर तीळ जे आपण ऍड केले होते ते देखील छान असे दिसून यायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले भजी जे आहेत ते खाण्यासाठी म्हणून रेडी झालेले आहेत. हे भजी तुम्ही जेवणाबरोबर खाणार असाल तर त्यावेळी देखील खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला चहा बरोबर हवे असतील तर त्यावेळी देखील तुम्ही ते टेस्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपले पालक भजी जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तुम्ही देखील या पावसाळ्यात असे हे गरमागरम पालक भजी जे आहे ते नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे पालक भजी कसे बनलेले आहेत. तर ही होती आपली आजची पालक भजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.